हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना, नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात. तर हा व्हिडिओ आहे हनुमान जयंतीच्या दिवशीचा आणि त्या दिवशी यात्रा वगैरे झाली. त्याच्यानंतर आम्ही मंदिरात वगैरे जाऊन आलो आणि संध्याकाळी मग इथे खायला घ्यायला गेलो होतो. मला घ्यायची होती पाणीपुरी, पण ती काय मला भेटलीच नाही. चला असो. त्याच्यानंतर बघा, दुसऱ्या दिवशी मी कंटिन्यू केलेला आहे व्हिडिओ. दुसऱ्या दिवशी गावामध्ये उंठ आलेला होता आणि मग कारभारी आणि प्रांजली दोघं पण उंठावर बसलेले होते आणि मी घरी स्वयंपाक बनवत होती. कारभाऱ्यांची आत्या आलेली होती, त्याच्यामुळे मग मी स्वयंपाक वगैरे बनवला, जेवले. त्याच्यानंतर त्या घरी गेलेल्या आहेत. जसंच त्या घरी गेल्या आणि पाऊस बघा किती जोरात आलेला आहे. खूप जोराचा पाऊस. 2 दिवस आम्ही होतो, तर दोन्ही दिवस खूप जास्त पाऊस होता. आता पाऊस एवढा जास्त होता की गाय पण आमची खूप घाबरायला लागली होती. त्याच्यानंतर आम्ही आहे ना थोड्या वेळाने, म्हणजे जवळजवळ संध्याकाळी 5:30-6 वाजता घरातून बाहेर पडलो आणि मुंबईला येण्यासाठी निघालो. पाऊस तोपर्यंत शांत झालेला होता. अगोदर दुपारीच खूप जास्त पाऊस होता. घरातलं सगळं आवरल्याच्यानंतर आम्ही निघालो आणि हा नवीन असा रस्ता झालेला आहे जो मुंबईला येण्यासाठी. आणि हा जो यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग आहे, हा 1.5 तासाचा आहे. जवळजवळ 1.5 तास गाडी काय थांबू शकत नाही कुठे. मग इथं मॉलला इथं गाडी थांबवली आणि मग इथं खायला थांबलेलो होतो. आता काय घ्यायचं काय सुचत नव्हतं, मग प्रत्येकाने वेगवेगळं घेतलं. मी मसाला डोसा घेतला, बर्गर घेतला होता, पावभाजी होती. 3 आयटम वेगवेगळे घेतले आणि मग इथं बसून सगळ्यांनी मिळून खाल्लं. सगळ्यांचे वेगवेगळं असलं की मग सगळं टेस्ट करायला बरं पडतं. सगळ्यांनी जर का सेम घेतलं तर मग काय त्याच्यामध्ये मजा येत नाही. त्याच्यामुळे आम्ही नेहमी वेगवेगळं घेतो. तर इथं हा फूड मॉल होता आणि बाजूला पेट्रोल पंप होता. मग इथंच आम्ही जरा वेळ थांबलो आणि त्याच्यानंतर आम्ही पुढचा प्रवास केलेला आहे. आता इथून आम्ही पुढे निघालो. आता पुढे जाता मी एक व्हिडिओ शूट घेतला आणि झालं काय, आता कारभाऱ्यांच्या मनात आलं की आता पुढं जायचं आपण. म्हणून आम्ही काय केलं, आम्ही घरी न जाता पूर्ण मुंबईला गेलो. आता कुठे गेलो ते तुम्हाला समजेलच. हा बघा, हा आहे अटल सेतू. तर त्याच्यावरून आम्ही मुंबईला पोचलो. तर इथे कसं दुसरे रस्ते नाही आहेत, म्हणजे इथे कसं 100च्या स्पीडनीच गाड्या चालतात, त्याच्यापेक्षा कमी स्पीडनी गाडी चालत नाही. स्पीड ब्रेकर वगैरे इथं अजिबात नाही आहे. आणि आम्ही पहिल्या वेळेसच गेलो होतो, आम्हाला काय माहीत नव्हतं. नंतर समजलं की इथं स्पीड ब्रेकर वगैरे नाही आहे आणि 100च्या स्पीडनी तिथे लिहिलेलंच आहे, स्पीड लिमिट आहे ना 100च आहे. तर हा नवीनच रस्ता झालेला आहे, म्हणजे अटल सेतू. तर खूप छान असा एक्सपिरियन्स होता याच्यावरून जाण्याचा. पण ते काय आहे ना, रात्र असल्यामुळे एवढं काय कळत नव्हतं. दिवसाचं जर गेलो असतो तर समजलं असतं. बाजूला समुद्र आहे. तर मंडळी बघू शकता रात्रीची मुंबई कशी दिसते ते. तर इथं डाव्या बाजूला बघा माझगाव डॉक आहे. इथं मध्यरात्र झालेली होती, साधारण 1:30 वगैरे वाजलेलं आहे, 1:30 ते 2 झालेले आहेत इथे.
मंडळी हे बघा छत्रपती शिवाजी टर्मिनल्स म्हणजे CST हे स्टेशन आहे, विटी स्टेशन बघू शकता आपण. हे फक्त पिक्चरमध्येच बघितलेलं आहे. तर हे मध्यरात्री म्हणजे रात्रीचं मुंबई अशी दिसते, असं दिसतंय हे स्टेशन. खूप छान वाटलं हे बघून. अगोदरसुद्धा आलेलो आहोत बघायला आणि हे आता हे दुसरी वेळ आहे. तर हे बघू शकता असं आहे. तर इथं थोडा वेळ आम्ही थांबलो. रावण मूवीचा सीन आठवला मला हे बघून. तुम्हाला कोणता सीन आठवला नक्की कमेंट करून सांगा. तर इथं 1-2 फोटो काढले, व्हिडिओ काढले, कारण असं इथं अलाउड नाही आहे थांबण्यासाठी. इथून पुढं आम्ही आता कुठे गेलो होते तुम्हाला पुढं कळेलच व्हिडिओमध्ये. तर चला आता पुढं जाऊ आपण. तर मंडळी आता मी आहे ना सगळ्यात श्रीमंत व्यक्तीच्या घराजवळ आहे. ओळखा बरं कोणतं घर आहे, कोणाचं घर आहे ते. मी तुम्हाला ॲरो दाखवते. तर हे घर आहे मुकेश अंबानी यांचं, अँटिलिया. तर हे जे आहे हे 27 मजली इमारत आहे आणि याची उंची आहे ना 40 ते 50 इमारती एवढी उंच असं आहे. याच्यामध्ये 6 मजल्यापर्यंत पार्किंग आहे. एक खाजगी थिएटर आहे, स्पा आहे, जिम आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथं 600 लोक कामाला आहेत. एवढं मोठं आहे हे मुकेश अंबानी यांचं अँटिलिया. तर खूप छान वाटलं बरं का. तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता आपण पुढे जाऊ. तर मंडळी आता आम्ही आहोत ना गिरगाव चौपाटी म्हणजे मुंबईतला सगळ्यात प्रसिद्ध असा समुद्रकिनारा इथे मरीन ड्राईव्हजवळ आहे हे. आणि हे 24 तास उघडंच असतं. इथं संध्याकाळी फिरायला आल्याच्यानंतर समुद्राचा आनंद घेताना माणसं स्वादिष्ट स्ट्रीट फूडचा आनंद घेतात. भेळपुरी, पाणीपुरी, आईस्क्रीम असे पदार्थ इथं मिळतात. गणपती विसर्जनासाठी प्रसिद्ध आहे ही गिरगाव चौपाटी. बघू शकता किती सुंदर दिसत आहे हे संध्याकाळचा नजारा. खूपच भारी वाटत होतं बघून. तर हा खूप मोठा आहे बरं का. आता संध्याकाळच्या वेळेला आपल्याला असं दिसतंय, पण खूप सुंदर असं आहे हे.
तर मंडळी आता आपण तारापोरवाला मत्स्यालयजवळ आलेलो आहोत. आता इथून पुढं आपण जाणार आहोत गेटवे ऑफ इंडियाला. त्याच्या अगोदर बघा इथं मंत्रालयाची खूप सुंदर अशी बिल्डिंग आहे जी आपल्याला टी व्हीमध्येच बघायला मिळते किंवा जास्त करून बातम्यांमध्ये आपण बघितली जाते. याच्यानंतर आम्ही पोचलो गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेलच्या जवळ. तर चला तुम्ही पण आता. तर गेटवे ऑफ इंडिया संध्याकाळच्या वेळेला बघा किती सुंदर दिसत आहे आणि इथे खरंच अलाउड नाही आहे बरं का गाडी वगैरे घेऊन जाण्यासाठी. त्याच्यामुळे तिथे जवळ गेल्याच्या नंतर आम्हाला तिथे थांबूसुद्धा दिलं नव्हतं. आणि इथं हे आहे ताज हॉटेल. हे नवीन हॉटेल आहे आणि जुनं आहे त्याच्या बाजूला आहे. बॉम्बस्फोट झाला होता तेच आहे हे ताज हॉटेल. तर आता ते व्यवस्थित असं केलेलं आहे. त्याचं जे काही काम होतं ते सगळं केलेलं आहे. आणि हे आहे आपलं गेटवे ऑफ इंडिया. मुंबईची शान आहे ही. संध्याकाळच्या वेळेला इथं जायला परवानगी आहे, फक्त गाड्या वगैरे असतील तर तिथे पार्किंगसाठी अजिबात नाही आहे. त्याच्यामुळं आम्ही फक्त 1-2 मिनटं तिथं उभं राहिलं. त्याच्यानंतर लगेच एक व्हिडिओ घेतला आणि आम्ही पुढे निघालो. तर बघू शकता ताज हॉटेलची ही बिल्डिंग किती सुंदर दिसत आहे. तर ही आहे सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची अशी बँक, भारतीय रिझर्व्ह बँक. अशा पद्धतीने आम्ही एका रात्रीत संपूर्ण मुंबई फिरली आणि आम्ही आमच्या घरी निघालो. तर व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.